विद्यार्थी मित्रांनो, मागच्या बऱ्याच तासिकेपासून आपण आपल्या अभ्यासपत्रिकेला सुरुवात केलेली आहे. या अभ्यासपत्रिकेमध्ये जे काही वेगवेगळे वाङ्मय प्रकार आणि त्या वाङ्मय प्रकारामध्ये त्या वाङ्मय प्रकारचे घटक या आपल्या अभ्यासपत्रिकेमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. कालच्या 2-3 तासिकेपासून आपण चरित्र गद्य वाङ्मय प्रकार हा समजून घेतलेला आहे. त्याच वाङ्मय प्रकारांतर्गत एक चरित्र अशा प्रकारचा एक धडा, अशा प्रकारचा एक पाठ अभ्यासक्रमामध्ये नेमलेला आहे आणि त्या पाठाचं नाव आहे विवेकानंद धर्म आणि विज्ञान. या पाठाचे लेखक डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर आहेत. विवेकानंद हे नाव आपल्या सर्वांनाच परिचित असं नाव आहे. स्वामी विवेकानंदांना ओळखत नाही असं आपल्या देशात एकही व्यक्ती सापडणार नाही. अशा प्रकारचं स्वामी विवेकानंद सुपरिचित असं व्यक्तिमत्व आपल्या देशातलं आहे. म्हणूनच स्वामी विवेकानंद यांची ओळख, यांचा परिचय, स्वामी विवेकानंदानं युवकांसाठी, तरुणांसाठी काय केलेलं आहे, समाजासाठी काय केलेलं आहे आणि धर्म आणि विज्ञानासाठी काय केलेलं आहे, अशा प्रकारचा पाठ अभ्यासक्रमात आहे आणि त्या पाठाचं नाव आहे विवेकानंद धर्म आणि विज्ञान. या पाठाचे लेखक डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर आहेत. डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांनी शोध स्वामी विवेकानंदाचा हा चरित्रात्मक ग्रंथ लिहिलेला आहे आणि हा चरित्र ग्रंथ स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित आहे. शोध स्वामी विवेकानंदाचा या ग्रंथातील हा एक उतारा आहे, हा एक पाठ आहे आणि त्या पाठाचं नाव विवेकानंद धर्म आणि विज्ञान. या पाठाचे लेखक डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर. त्यांचं मूळ आडनाव दाभोलकर आहे. पुढे नंतर दाभोळकर झालेलं आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्म तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माहीत असेल. 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आहे. 12 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर युवक दिन म्हणून साजरा केला जातो. स्पर्धा परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आपल्या अभ्यासक्रमामध्ये तयार झालेला आहे. असे असंख्य प्रश्न आपापल्या अभ्यासक्रमात दडलेले आहेत. तुम्ही तो अभ्यासक्रम जर मन लावून मुळातून जर वाचला तर तुमच्या लक्षात येईल. स्पर्धा परीक्षा म्हणजे अशी वेगळी अशी तयारी काही नसते मुलांना. आपण ज्या वर्गाचं शिक्षण घेतो त्या वर्गाचा अभ्यासक्रम मन लावून अभ्यास करणे आणि अशा पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केलात तर सहज तुमची स्पर्धा परीक्षेची तयारी होती. तुमच्या व्यक्तिमत्व विकासाची तयारी होती. तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजेच तुमचा अभ्यास म्हणजेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी आहे आणि हा दिवस युवक दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांचं
नाव काय आहे? विवेकानंद हे नाव नाही त्यांचं मुलांना. नरेंद्रनाथ हे स्वामी विवेकानंदाचं मूळ नाव आहे. नरेंद्रनाथ. त्यांच्या वडिलाचं नाव विश्वनाथ आणि आडनाव दत्त आहे. दत्त. आईचं नाव भुवनेश्वरी देवी हे आईचं नाव आहे. स्वामी विवेकानंदाच्या बाबतीमध्ये खूप काही अभ्यासण्यासारखं आहे, खूप काही घेण्यासारखं आहे. युवकांच्या बाबतीत स्वामी विवेकानंद एक प्रेरणादायी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांचा पाठ, त्यांच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक पाठ आपल्या अभ्यासक्रमामध्ये नेमलेला आहे. या पाठाचा विचार आपण करणार आहोत. विवेकानंद धर्म आणि विज्ञान या पाठाला सुरुवात करण्यापूर्वी या पाठाचे लेखक डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांचा आपल्याला परिचय पाहावा लागणार आहे. कारण दत्तप्रसाद दाभोळकर हे मोठं व्यक्तिमत्व आहे आणि या विवेकानंद धर्म आणि विज्ञान या पाठाच्या अनुषंगाने आपल्याला त्यांचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे. डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांचा जन्म 15 मे 1938 रोजी झालेला आहे. 15 मे 1938 रोजी झालेला आहे. दत्तप्रसाद दाभोळकर हे मराठी लेखक आहेत, त्याचबरोबर मराठी वैज्ञानिक लेखक सुद्धा आहेत. ते विज्ञानाचे अभ्यासक आहेत आणि म्हणून मराठी आणि विज्ञान यांचं संमिश्र लेखन ते करतात. आणि अशा पद्धतीने डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या आई वडिलांचं नाव आहे वडिलांचं नाव आहे अच्युत आणि आईचं नाव आहे ताराबाई. अच्युत ताराबाई दाभोळकर यांच्या पोटी डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांचा जन्म झालेला आहे. अच्युत ताराबाई दाभोळकर यांना एकूण 10 दाम्पत्य होते. या 10 दाम्पत्यापैकी दत्तप्रसाद दाभोळकर एक अपत्य आहे आणि त्यांचा जन्म जसं महाराष्ट्रामध्ये काही विभाग तयार झालेले आहेत. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई, कोकण अशा प्रकारचे जे प्रशासकीय विभाग तयार झालेले आहेत. पाहता पाहता हा सुद्धा प्रश्न स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राचे किती प्रशासकीय विभाग तयार झालेले आहेत? 6 प्रशासकीय विभाग तयार झालेले आहेत. या 6 प्रशासकीय विभागापैकी कोकण हा एक प्रशासकीय विभाग आहे. डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर या लेखकाचा जन्म कोकणातील दाभोली या मूळ गावी झालेला आहे. तसे डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर कोकणातील दाभोली या गावचे मूळ रहिवासी आहेत. दाभोली तुम्हाला आता सांगितलं आहे. त्यांच्या गावाचं नाव काय? दाभोली. आणि त्या दाभोली गावावरूनच त्यांचे आडनाव दाभोलकर होतं. नंतर ते दाभोळकर झालेले आहेत. म्हणून दत्तप्रसाद दाभोळकर दिल्लीला एक श्रीराम संशोधन संस्था आहे. श्रीराम संशोधन संस्था दिल्लीचे ते भूतपूर्व संचालक आहेत. नाही, भूतपूर्व संचालक आहेत नाही, होते, आता नाहीत, भूतपूर्व संचालक होते. त्याचबरोबर अंटार्क्टिका या मोहिमेत सुद्धा
दत्तप्रसाद दाभोळकरांनी सहभाग घेतलेला आहे. दत्तप्रसाद दाभोळकर यांना आणखी 2 बंधू आहेत, 2 भाऊ आहेत. एका भावाचं नाव देवदत्त आहे आणि दुसऱ्या भावाचं नाव नरेंद्र आहे. मुलांनो, नरेंद्र हे नाव तुमच्या कानावर आलेलं असावं, तुम्हाला माहीत असावं. खूप मोठं नाव आहे. नरेंद्र दाभोळकर तुम्ही ऐकलेले असावेत. नरेंद्र दाभोळकरांचा माथे फिरू नये धर्मांध व्यक्तीने त्यांचा खून केलेला आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन ही चळवळ, ही संघटना महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याचं काम, रूढ करण्याचं काम, चळवळ उभी करण्याचं काम डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी केलेलं आहे. आणि हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकरांचे भाऊ आहेत, बंधू आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा खून झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करण्यात आलेला आहे. त्यांच्याच योगदानामुळे, त्यांनी सुरू केलेल्या चळवळीमुळे सरकारला त्यांच्या कार्याची दखल घ्यावी लागली, नोंद घ्यावी लागली आणि त्यांच्या निधनानंतर सरकारला अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करावा लागलेला आहे, ॲक्ट करावा लागलेला आहे, विधेयक पास करावं लागलेलं आहे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकरांचे बंधू आहेत, भाऊ आहेत. असं एक महान व्यक्तिमत्व या विवेकानंद धर्म आणि विज्ञान या पाठाच्या अनुषंगाने आपल्याला त्यांचा परिचय करून घेत आहोत, करून घ्यावा लागत आहे. या निमित्ताने का होईना आपल्या सर्वांना डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर हे कोण आहेत यांची ओळख या निमित्ताने आपल्याला होत आहे. यापूर्वी सुद्धा आपण दत्तप्रसाद दाभोळकर हे चांगले लेखक आहेत मुलांनो, खूप चांगलं लिहितात. त्यांच्या नावावर बरीच पुस्तकं आहेत, चांगल्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेली, पब्लिश केलेली पुस्तकं आहे. एक नामवंत लेखक म्हणून दत्तप्रसाद दाभोळकर यांच्याकडे पाहिले जातं. एक उत्तम, एक उत्कृष्ट, एक गुणवत्तायुक्त लेखन करणारा लेखक म्हणून डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांची सर्वत्र ख्याती आहे. आणि अशा उंचीचं व्यक्तिमत्व डॉक्टर दाभोळकर आणि त्यांचा पाठ आपल्या अभ्यासक्रमामध्ये विद्यापीठाने नेमलेला आहे. पाठाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी आपण या पाठाचे विवेकानंद धर्म आणि विज्ञान या पाठाचे लेखक डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांचा आपण परिचय करून घेत आहोत. डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांचं प्रारंभी म्हणजेच प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथे झालेलं आहे. तुम्ही कधी सातारा जर गेलात तर साताऱ्यामध्ये ही शाळा आहे. माझं B.Ed सातारा येथे झालेलं आहे मुलांनो. B.Edच्या निमित्ताने B.Edचे जेव्हा पाठ घ्यावे लागतात त्या पाठाच्या निमित्तानं या न्यू इंग्लिश स्कूल येथे आमचे पाठ नेहमी लागायचे आणि नेहमी या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये आम्ही पाठ घ्यायचो, वर्गावर जाऊन शिकवायचो. कारण त्यामुळे ही शाळा मी अगदी जवळून पाहिलेलं आहे. बऱ्याच वेळेस या शाळेला पदस्पर्श झालेला आहे आणि याच शाळेमध्ये दत्तप्रसाद दाभोळकर शिक्षण घेतलेले आहेत. खूप चांगली शाळा आहे. गुणवंत आणि गुणवान अशा प्रकारची शाळा हे न्यू इंग्लिश स्कूल शाळा आहे.
दत्तप्रसाद दाभोळकर हे शिबा कंपनी दिल्लीला आहे. शिबा कंपनीत असताना त्यांनी PhD केलेली आहे. आज आपण दत्तप्रसाद दाभोळकर यांचा परिचय आपण पाहत आहोत, परिचय करून घेत आहोत. तत्पूर्वी दत्तप्रसाद दाभोळकर यांना मी वर्तमानपत्रामध्ये वाचलेलं आहे. यांचे बरेच अग्रलेख लोकसत्ता या वर्तमानपत्रामध्ये नेहमीच दत्तप्रसाद दाभोळकर यांचे अग्रलेख येतात. बऱ्याच वेळेस मलाही प्रश्न पडला होता, दत्तप्रसाद दाभोळकर कोण आहेत, कुठले आहेत, काय करतात. आणि दाभोळकर आणि नरेंद्र दाभोळकर, दत्तप्रसाद दाभोळकर आणि नरेंद्र दाभोळकर हे साम्य मला वाटत होतं. आणि मी वाटत असताना मी शोध घेतला की मला समजलं की दत्तप्रसाद दाभोळकर हे नरेंद्र दाभोळकरांचे बंधू आहेत, भाऊ आहेत. आणि हा अंदाज खरा ठरला. अशा प्रकारचं विद्वान, विवेकवादी, प्रतिभासंपन्न, कुशाग्र बुद्धिमत्ताचं व्यक्तिमत्व डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर आहेत. शिबा कंपनीत असताना, नोकरी करत असताना त्यांनी PhD केलेली आहे. आणि ही PhD पार्ला कॉलेजचे प्रसिद्ध गांधीवादी व खादीधारी डॉक्टर KS नरगंद यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी PhD केलेली आहे. डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांना PhDची काही आवश्यकता नव्हती, गरजसुद्धा नव्हती, निकडसुद्धा नव्हती. एक आवड म्हणून दत्तप्रसाद दाभोळकर यांनी PhD केलेली आहे. मुलांनो, अभ्यासासाठी, शिक्षण घेण्यासाठी सुद्धा आवड असावी लागते. कॉलेजला येण्यासाठी सुद्धा आवड असावी लागते. वाचनासाठी आवड असावी लागते. अभ्यासासाठी आवड असावी लागते. आवड काही अशी काही कुठे मिळणारी वस्तू नाही मुलांनो. ती आवड निर्माण करावी लागते, ती विकसित करावी लागेल, विकसित करावी लागते. जन्मतः सर्वांनाच या अशा प्रकारच्या चांगल्या चांगल्या आवडी उपजत काही मिळत नसतात मुलांनो. त्या तयार कराव्या लागतात, निर्माण कराव्या लागतात, प्राप्त कराव्या लागतात. आणि डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांना PhDची आवश्यकता नसताना सुद्धा त्यांनी PhD केलेली आहे मुलांनो. आणि कशी PhD केलेली आहे? शिबा कंपनीमध्ये काम करत करत, कार्य करत करत त्यांनी PhD केलेली आहे मुलांनो. बरेच माणसं, बरेच लोक, बरेच व्यक्ती, बरेच प्राध्यापक, बरेच संशोधक PhD करतात. ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्या क्षेत्राला अक्षरशः तिलांजली देतात आणि PhD करतात. अक्षरशः तिलांजली देतात. प्रथम प्राधान्य हे PhDला देतात आणि जिथं काम करतात आणि तिथं मात्र गौण प्राधान्य देतात. अशा प्रकारची माणसं समाजामध्ये सुद्धा आहेत. डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर त्यांनी अशा प्रकारचं संशोधन केलेलं नाही. पहिलं प्राधान्य त्यांनी शिबा कंपनीला दिलेलं आहे. पूर्ण वेळ शिबा कंपनीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि शिबा कंपनीचा जो कामकाजाचा जो काही वेळ आहे तो वेळ संपल्यानंतर डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांनी तो वेळ त्यांनी PhDच्या संशोधनाला दिलेला आहे. रात्री, सकाळी, सुट्टीच्या दिवशी अशा रिकाम्या वेळेमध्ये, अशा फावल्या वेळेमध्ये दत्तप्रसाद दाभोळकर यांनी PhD केलेली आहे. खरंच दत्तप्रसाद दाभोळकर यांचं PhDच्या संशोधनाबद्दल कौतुक करावं तेवढं कमी आहे मुलांनो. अशी माणसं समाजामध्ये फार कमी आहेत, फार कमी आहेत समाजामध्ये माणसं. मी आत्ता सांगितलेलं ऑफिस शिवाय त्यांनी PhDचं संशोधन केलेलं आहे. आताची लोक संशोधन कसं करतात मुलांनो? ऑफिसमध्ये संशोधन करतात. ऑफिसचा वेळ संशोधनासाठी घेतात.
ऑफिसचा वेळ संशोधनासाठी घेतात. आणि दत्तप्रसाद दाभोळकर हे ऑफिस शिवाय जे काही ड्युटी आहे, जो काही ड्युटीचा टाईम आहे, तो टाईम सोडून डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकरांनी PhD केलेली आहे. खरंच डॉक्टर दाभोळकर, दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या PhD संशोधनाला सलाम करावा लागतो. अशा प्रकारची माणसं फार कमी समाजामध्ये आहेत. मुलांनो, आता भविष्य फक्त तुमच्यावर अवलंबून आहे. आम्ही किंवा देश, तुम्ही देशाचे नागरिक, भावी नागरिक, देशाचे तरुण म्हणून तुमच्याकडे आशेने आम्ही पाहत आहोत. आता देश तुमच्याच सामर्थ्यावर, तुमच्या कर्तृत्वावर, तुमच्या कार्यावर अवलंबून आहे. सध्या तरी वातावरण खूप बिघडलेलं आहे, विस्कटलेलं आहे. आणि ते वातावरण नष्ट करण्याची क्षमता फक्त तुमच्यामध्ये, तरुणामध्ये आहे. आणि फक्त तरुणच देशात परिवर्तन, देशात बदल करू शकतो मुलांनो. परंतु तुम्ही प्रत्येक वेळ, प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने जर करत असाल तर, जो काही वेळ आहे असं जर तुम्ही जर खर्च करत असाल विनाकारण वायफळ, तुम्ही सुद्धा काही करू शकणार नाही. आणि हळूहळू देशोधडीला 100% लागणार मुलांनो. आशा आहे, अपेक्षा आहे की तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही वेळ घालवणार नाहीत. डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर शिभा संशोधन, ज्या कंपनीमध्ये डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर काम करत होते, ती शिभा नावाची कंपनी स्वित्झर्लंड मुख्य कंपनीशी संबंधित आहे. स्वित्झर्लंडला जी कंपनी आहे, स्वित्झर्लंड हे दुसरा देश आहे. स्वित्झर्लंडच्या मुख्य कंपनीशी संबंधित शिभा कंपनी आहे. आणि कंपनीचे जे मालक होते, संचालक होते, डायरेक्टर होते, त्यांनी दत्तप्रसाद दाभोळकर यांना PhD तुम्ही कशासाठी केलेली आहे, तुमच्या PhDचा, तुमच्या संशोधनाचा या शिभा कंपनीला काही उपयोग नाही, फायदा नाही. तेव्हा तुम्ही काय करा, दत्तप्रसाद दाभोळकर, तुम्ही आत्ताच्या आत्ता तुम्ही जी घेतलेली PhD आहे ती परत करून टाका. काडी मात्रही तुमच्या PhDचा आमच्या कंपनीला फायदा नाही. ती PhD परत करून टाका तुम्ही, अन्यथा राजीनामा द्या. असा सज्जड इशारा शिभा कंपनीचे संचालक, डायरेक्टर यांनी डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांना दिला होता. आणि दाभोळकर ही कोणालाही न जुमानणारे, प्रचंड आत्मविश्वास असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर होते. डॉक्टर दाभोळकर यांच्यावर 100हून अधिक पेटंट आहेत. पेटंट म्हणजे समजलं का मुलांना तुम्हाला? पेटंट म्हणजे काय? पेटंट असतं मला संशोधन, ज्या संशोधनाची दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या नावावर नोंद आहे. 100 संशोधन आहेत अव्वल दर्जाचे, ते कधीच नष्ट होणारे नाहीत. 100हून अधिक पेटंट म्हणजे संशोधन डॉक्टर दाभोळकर यांच्या नावावर आहेत. त्याचबरोबर 30हून अधिक विद्यार्थी दत्तप्रसाद दाभोळकर यांच्याकडे PhDचं मार्गदर्शन घेतलेले आहेत. 30हून अधिक विद्यार्थी दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली PhD केलेली आहे, PhD केलेले आहेत. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांचं आहे मुलांनो. उत्तुंग असं व्यक्तिमत्व. खरंच मुलांनो, आपल्या विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळ आहे, अभ्यास मंडळाचे खरंच मानावे तितके
धन्यवाद, आभार फार कमी आहेत मुलांनो. प्रत्येक घटक, प्रत्येक पाठ, प्रत्येक वेचा शोधून शोधून, निवडून निवडून एक नंबरमधला एक नंबर पाठ आपल्या अभ्यासक्रमामध्ये लावलेले आहेत. या पाठाचा निश्चितपणे तुम्हाला उपयोग होणार आहे, फायदा होणार आहे. चांगले पाठ आणि त्या पाठाचे लेखक जर गुणवत्तायुक्त असतील तर मुलांनो, त्यांचा आदर्श, त्यांची प्रेरणा आपल्याला घेऊन आपल्याला पुढे जाता येते. आपला सुद्धा मोठं होता येतं मुलांनो. आपण दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या इतके मोठे समजा नाही जरी होऊ शकलो तरी थोडंफार तरी होऊ शकतात. एक कण तरी आपण त्यांचा अंश तरी आपण बनू शकतो मुलांनो. दत्तप्रसाद दाभोळकर हे विद्वान, संशोधक, लेखक, सायंटिस्ट आहेत. आपण साधे शिक्षक तरी होऊ. तुम्ही साधे शिक्षक तरी व्हाल, साधे अधिकारी तर व्हाल तुम्ही. अशा प्रकारची माणसं आपल्या वाचनात, आपल्या अभ्यासात जर आली तर मला निश्चितपणे आपल्याला प्रेरणा मिळू शकते, प्रेरणा मिळते. आणि त्या दिशेनेच आपण दत्तप्रसाद दाभोळकरांचा आपण विचार करत आहोत. दत्तप्रसाद दाभोळकर हे एका तासामध्ये, तासिकेमध्ये संपणारं व्यक्तिमत्व नाही मुलांनो. संपूर्ण आयुष्य वाचन, लेखन, संशोधन यासाठी खर्च केलेलं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांचा परिचय आणखी पूर्ण झालेला नाही. उर्वरित परिचय आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.